जिल्हा परिषद मतदारसंघातील पूर्वीच्या, आता वाढीव नाही, वाढीव मतदारसंघातले काही मंडळी इथं आलेत, पण पूर्वीच्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावात काम करणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे, मुश्रीफ साहेबांच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करणारे गावागावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, माता भगिनी, युवक मित्र, मी पहिल्यांदा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा, ज्याने अनेक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला, कठीण प्राय असणाऱ्या योजना लिलया कशा पद्धतीने कराव्यात या महाराष्ट्राला दाखवून दिलं, देशाला दाखवून दिलं, तो एक आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं. त्यांना सर्वांच्याच वतीनं विनम्र असं अभिवादन करतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की अजितदादांनी परत एकदा जन्म घ्यावा आणि या महाराष्ट्राच्या कामामध्ये सहभाग घ्यावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं कुपेकर साहेबांनी या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 1995 पासून या विभागातल्या साऱ्या गावातल्या कामांचा एक आराखडा ठरवला आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा करून ती कामं मार्गस लावण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघ बदलला आणि मुश्रीफ साहेब आपल्याकडे आले. कुपेकर साहेबांनी घातलेल्या पायाला विकास कामांना गती देण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं. त्रिस्तरीय योजना की गावागावामध्ये गावातले अंतर्गत रस्ते झाले पाहिजेत, गटर झाले पाहिजे, प्राथमिक शाळेच्या खोल्या झाल्या पाहिजेत, क्रीडांगण झालं पाहिजे, गावागावातली सगळी मंदिरं. आदरणीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब आणि आपण सर्व होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणता अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत याची मांडणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला आपण सगळेजण उपस्थित आहात. 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिना दिवशी या मराठी मातीची सेवा करणारा अस्सल रांगडा मराठी नेता बारामतीच्या विमानतळावरती विमान अपघातात अनंतात विलीन झाला. अजितदादांच्या जाण्यानं 50 वर्ष महाराष्ट्र मागा आला, कारण व्हिजन असणारा महाराष्ट्रातला हा एकमेव नेता होता. आणि काल संजय आवटे असं म्हणाले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शाळेतला शेवटचा लोकनेता म्हणजे आदरणीय अजितदादा पवार होते, कारण हा महाराष्ट्र कृषी, सिंचन, सहकार आणि उद्योग या 4 पायांवर कसा उभा करायचा हे आदरणीय अजितदादांना माहिती होतं. आणि धुरे साहेब, यशवंतरावांची आठवण निघाली म्हणून सांगतो, 1 मे 1960 यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची आणि दुसऱ्या दिवशी प्रख्यात्रेने त्यांच्यावर टीका केली की जो माणूस एक मूल जन्माला घालू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार. यशवंतरावांना वाईट वाटलं, वेणुताईंना त्याच्यापेक्षा वाईट वाटलं. वेणुताई यशवंतरावांना म्हणाल्या, साहेब आत्रेंनी केलेली टीका माझ्या जिव्हारी लागली, वेणुताईची समजूत काढायची. म्हणून यशवंतराव म्हणाले, अगं वेणू, झेंडूची फुलेमधून खळखळून हसवणारे आत्रे मला माहिती आहेत, हे आत्रे मला माहिती नाही. तरीही वेणुताईच्या मनाचं काही समाधान झालं नाही. शेवटी वेणुताईची समजूत काढायची म्हणून यशवंतरावांनी आत्रेंना फोन केला आणि आत्रेंना यशवंतराव म्हणाले, अहो आत्रे, माझ्यावर तुम्ही जी टीका केली ती चुकीची होती. आत्रे म्हणाले, साहेब ते कसं काय? यशवंतराव म्हणाले, आत्रे, 1942 माझी वेणू गरोदर होती. 1942च्या लढ्यात
मी घरी नसताना इंग्रजांचं सैन्य घरात घुसलं, लाठीचार्ज झाला, धक्काबुक्की झाली. मला वेणूचं गर्भाशय रिकामं करावं लागलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की वेणूताई, आयुष्यात तुम्ही परत आई होऊ शकणार नाही. आत्रेंना एवढं वाईट वाटलं. आत्रे यशवंतरावांच्या घरी आले. आत्रेने यशवंतरावांची माफी मागितली. धोरे साहेब, यशवंतरावांनी एक मूल जन्माला घातलं नाही हे खरं आहे, पण महाराष्ट्राला नव्याने जन्माला घालण्याचं काम मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं होतं. आणि तो महाराष्ट्र 50 वर्ष कुठं असेल याचं व्हिजन अजितदादांच्या डोक्यात होतं. दादांचं जाणं हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. आमच्यासारखी 30-32 वर्षाची पिढी या कात्रीत अडकणं हेही आमचं फार मोठं नुकसान आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवातीला अजितदादांना आदरांजली अर्पण करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारांना निवडून जाण्याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा थोडासा इतिहास 1-2 मिनिटात सांगेन. कारण एक काळ या भारतातला असा होता की इथं 85% वकील राजकारण करायचे, ते आमदार व्हायचे, खासदार व्हायचे आणि ते आपापल्या पक्षाची भूमिका घेऊन स्वतःचं राजकारण बघत होते. गाव खेड्यात पक्षाच्या मागे उभं राहणाऱ्या, नेत्याच्या मागे उभं राहणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला संधी मिळत नव्हती. अशा कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे असा पहिला विचार ब्रिटिश काळामध्ये व्हाईसरॉय असणाऱ्या लॉर्ड रिपननं 1892 साली केला. आणि रिपननं पहिल्यांदा धोरे साहेब स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आणला आणि या कायद्यानुसार मुंबई नगर परिषद देशातली पहिली नगर परिषद आणि मद्रास नगर परिषद दुसरी नगर परिषद स्थापन झाली. देश स्वतंत्र झाला. त्या काळातल्या तत्कालीन राज्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की शहरातलीच लोक असेंब्लीवर का जाणार, शहरातलीच पोरं नगरसेवक का होणार, गावातली माणसं सुद्धा नेत्यासाठी झगडत असतात, पक्षाची भूमिका मांडत असतात, अंगावर दगड तलवारीचे वार झेलत असतात, कोर्टाच्या केसेस घेत असतात, पोलीस स्टेशनच्या केसेस घेत असतात. या पोरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यावेळी तत्कालीन राज्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची त्रिस्तरीय व्यवस्था आणली. राजस्थान या देशातलं पहिलं राज्य बनलं आणि महाराष्ट्रामध्ये 1962 साली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणली. पण धुरे साहेब 1994 पर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधून निवडून गेलेल्या उमेदवाराला कोर्टात जाण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे तो फक्त निवडून गेलेला उमेदवार होता, तो कायदेशीर उमेदवार नव्हता, तो घटनात्मक उमेदवार नव्हता. 1994 साली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला घटनात्मक दर्जा मिळाला. म्हणजे तो कायद्यानं त्या सभासदाचा किंवा त्या सभागृहाचा मेंबर बनला. 1892 पासून आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेचा थोडा इतिहास निवडून जाणाऱ्या उमेदवारांना आणि तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितला. मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे निवडणुकीच्या निमित्तानं, ती अशी की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही नेत्याची निवडणूक नसते, ही पक्षाची निवडणूक नसते. ही निवडणूक गावात 5 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणूक असते. ही निवडणूक कार्यकर्ता घडवणारी राजकीय शाळा असते. कारण या निवडणुकीमध्ये निवडून गेलेला प्रत्येक उमेदवार, बहुतांशी 33% उमेदवार जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. बाभुळगावच्या सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, सरपंच पदापासून विधिमंडळाच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, कागल तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदापासून कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचलेले नामदार मुश्रीफ साहेब असतील, कागल तालुक्याच्या सभापती पदापासून आमदार झालेले संजय बाबा असतील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापासून खासदार झालेले धैर्यशील माने असतील, जिल्हा परिषदेच्या सदस्य पदापासून खासदार झालेले राजू शेट्टी असतील. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की ही निवडणूक कार्यकर्त्याला घडवणारी निवडणूक असते. ही निवडणूक कार्यकर्त्याची राजकीय शाळा असते. त्यामुळे या निवडणुकीकडे अत्यंत गंभीरपणे आपण बघितलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलला पाहिजे, ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण सुधारलं पाहिजे, इथला दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे, आरोग्याच्या सुविधा आल्या पाहिजे, स्वच्छता आली पाहिजे, रस्ते, वीज, गटर्स, पाणी मिळालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे मोफत प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य बहुजन पोरांना मिळालं पाहिजे. ही भूमिका घेऊन, हा जाहीरनामा घेऊन या एकूण निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे. आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आपण निवडणूक लढवतोय. मुश्रीफ साहेबांचं काम मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्या कामाचा परिचय तुम्हाला सगळ्यांना आहे. पण वैद्यकीय खात्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी जेवढं धुरे साहेब काम करून ठेवलंय तेवढं काम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत कुणी केलं नाही. कागल तालुक्यामध्ये सावर्डे नावाचे गाव आहे. 76 वर्षाची म्हातारी ब्रिज कॅन्टीमध्ये उपचार घेत होती आणि त्याच्या शेजारी अमिताभ बच्चन उपचार घेत होता. अमिताभ बच्चनला प्रश्न पडला की 9 वारीतली म्हातारी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली कशी काय, तिला एवढा मोठा दवाखाना परवडतो कसं काय. बच्चनला कुतूहल वाटलं आणि बच्चन त्या म्हातारी जवळ आला आणि म्हणाला, आजी तुला एवढा मोठा दवाखाना परवडतो कसं काय, एवढे पैसे तू आणलीस कुठून. तर त्या सावर्ड्याच्या 76 वर्षाच्या म्हातारीनं अमिताभ बच्चनला मुंबईत उत्तर दिलं होतं की यमाच्या दाराला कुलूप लावून मला सही सलामत परत आणणारा माझा श्रावण बाळ कागलच्या गैबी चौकात बसलाय.
अमिताभ बच्चन चित्रपटाच्या दृष्टीने नायक असेल, पण त्या म्हातारीच्या दृष्टीने खरा नायक म्हणजे हसन मुश्रीफ साहेब आहेत. सातत्याने लोकांच्या प्रश्नात राहणं, लोकांचे प्रश्न सोडवणं ही भूमिका मुश्रीफ साहेबांनी राजकारणामध्ये घेतलेली आहे. जातीपातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, द्वेषाच्या, तिरस्काराच्या पलीकडे जाऊन विकासाच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे आणि माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी जन्माला आलोय, एवढंच काम सातत्याने मुश्रीफ साहेबांनी जोपासलेलं आहे. परवा आपण 26 जानेवारी साजरी केली. 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये बाबासाहेबांनी घटनेचा अंमल सुरू केला. त्या दिवशी धुरे साहेब आम्ही या देशाचे मालक झालो. काय म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब असं म्हणाले, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, असं म्हणून बाबासाहेबांनी या देशामध्ये पहिली राजकीय समानता आणली. म्हणजे मुंबईमध्ये काम करणाऱ्या धीरूभाई अंबानीच्या पोरग्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि उत्तूरमध्ये मतदान करणाऱ्या आमच्या आजीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. अंबानीचं पोरग म्हणू शकणार नाही मी कोट्याधीश आहे म्हणून 10 मतं करतो आणि आमच्या आजी सर्वसामान्य आहे म्हणून 1 मत करतो, असं होणार नाही. त्यामुळे एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य असं म्हणून जी बाबासाहेबांनी राजकीय समानता दिली, ते मत विकासाच्या बाजूने उभा करा, सकारात्मक दृष्टीला उभा करा, एवढी विनंती करतो. आणि अजितदादांना आदरांजली वाहताना शेवटी एवढंच सांगतो, करून जाऊ बरेच काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, अशी जिंदगी तयांची मार्ग तयासी 70, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, संकटांनाही म्हणावे चल ये आता 72, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अजितदादांच्या कामातून नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला उत्तर देण्याचं सामर्थ्य आपल्यात यावं, तुमच्या घड्याळाला मिळालेलं मत ही दादांना श्रद्धांजली असेल, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काळेसाहेब. यानंतर आग्रा कारखान्याचे संचालक राजू मुरुट्टे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. उद्याच्या 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे गडिंग्लजचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय महेशजी तुर्मदम साहेब, ज्यांचं व्याख्यान ऐकताना आपण सुन्न झालो आणि डोळ्याचं पापण न पिटता ज्यांचं आपण आता भाषण ऐकलं, ते आमचे काळे साहेब, उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर उमेदवार. तर बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघ यामध्ये आपली नदीच्या जाहीर सांगतो की नदीच्या पलीकडची जी गाव आहेत त्या नदीच्या गावामध्ये आम्ही अधिकाधिक मतदान आणि उच्चांक मतदान घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे अशा कुठल्याही अफवेवर आपण विश्वास न ठेवता आपण या ठिकाणी कुठल्याही याला बळी न पडता उद्याच्या होणाऱ्या 7 तारखेच्या मतदाना दिवशी घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार शिरीष भाऊ देसाई, इकडे उत्तूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आमचे मित्र विकास चौथे आणि पलीकडे आमच्या भादोन पंचायत समितीच्या उमेदवार ज्यांना आपण निवडून दिल्यानंतर त्या सभापती पदावर विराज होणार आहेत, त्या गाडीवहिनींना आपण सर्वानुमते जास्तीत जास्त मताधिक घेऊन त्यांना निवडून द्यावं. आणि निवडून दिल्यानंतर ज्या राष्ट्रीय नेत्यानं आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी 1500 रुपयाची योजना आणली, ज्या नेत्यानं आपला दिवसाचा जो रात्रीचा पाण्याचा जो कालावधी होता तो दिवसा केला आणि 7.5 HP पर्यंतची मोटर ज्या नेत्यानं आपल्यासाठी मोफत वीज निर्माण केली, असा आमचा नेता खरोखर आज आपण गमावलेला आहे. खर तर मी असे म्हणेन की या सगळ्याला जर आपल्याला हे करायचे असेल तर उद्याच्या होणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ्या समोरील बटन दाबून अजितदादांना आदरांजली व्हायची असेल तर जास्तीत जास्त मताने त्यांना निवडून देणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष दिवंगत अजितदादा यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझे 2 शब्द व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठ, जेव्हा उत्तूर जिल्हा मतदारसंघ मुश्रीफ साहेबांच्या चर्चेत आला तेव्हा ह्या मतदारसंघाचा भरपूर कायापालट झाला. ज्यावेळी साहेबांना वेगवेगळी मंत्रिपद मिळत गेली त्या प्रत्येक मंत्रिपदाचं त्यांनी सोनं केलं. सर्वसामान्य गोरगरीब माणसाला माझ्या या पदातून, माझ्या मंत्रिपदातून काय मिळतंय याचा शोध ते करत गेले. आणि म्हणून विशेष सहाय्य खातं असेल, विधी न्याय खातं असेल, ग्रामीण विकास खातं असेल, जलसंपदा खातं त्यांनी भूषवलं आणि आपल्याला वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचं ते काम करत आहे. या प्रत्येक खात्याचं काम करताना ज्या ज्या नवीन योजना आहेत, नवीन उपक्रम शोधून ते काढत आणि ते आपल्या माणसापर्यंत, आपल्या सामान्य मतदारापर्यंत, सामान्य जनतेपर्यंत कसं पोहोचेल याचा त्यांनी सतत ध्यास घेत ते काम करत राहिलेले आहेत.
उत्तर विभागाचा कायापाठ झालेला आहे, लक्षात घ्या. आंबेवळ धरण जलसंपदा मंत्रीपद त्यांना 6 महिन्यासाठी मिळालं आणि ज्या वेगाने त्यांनी ह्या आंबेवळचं शेवटच्या टप्प्यात काम केलं त्याचा आम्ही साक्षीदार आहोत. आता आणखीन काही वर्ष आपण त्या पाण्याची वाट बघत थांबलो असतो आणि एखादी पिढी त्यात निघून गेली असती. कारण त्या धरणाचा पाया आपले नेते बाबासाहेब कुपेकर यांनी घातला आणि ते नंतर 20 वर्ष रखडलं गेलं. पण साहेबांनी 6 महिन्याच्या काळात फंड लावून आंबेवळ धरण पूर्ण केलं आणि आपल्या उत्तर विभागातील अर्धा गावं आणि गडहिंग्लज भागातील काही गावं आज हिरवीगार झालेली आहेत. याचं खरं श्रेय आपल्या साहेबांना द्यावं लागेल. विविध विकास कामं या भागात झालेली आहेत. ही काम करून घेत असताना राष्ट्रवादीची फळीसळी त्या पाठीमागे होतीच. साहेबांची कामं सांगायची तर त्याला पुस्तक द्यावं लागेल असं मगाशी कोणतरी म्हटलं आणि हे खरं आहे. आणि म्हणून इथं जास्त वेळ मी न घेता या ठिकाणी आपले जिल्हा परिषद उमेदवार श्री भाऊ देसाई 1997 पासून त्यांनी आणि मी उत्तर ग्रामपंचायतीमध्ये प्रथम पाय टाकला आणि तेव्हापासून आस्था आहेत आम्ही समाजकारण राजकारण करतो आहोत. या काळापर्यंत मला वाटतं 28-29 वर्षाचा हा काळ असेल तर या काळात त्या शिरीष भावांनी कुठेही कलंक लावून घेतलं नाही. फक्त जनसेवा हेच त्यांचं काम आहे. धुळे साहेब असतील, तेलियाना असतील, मी असेल आणि सगळे आमचे पदार्थ इथं बसलेले व्यासपीठावर मंडळी असतील, सगळ्यांना काहीतरी काम व्याप आहे. पण शिरीष भावांनी कुठलंही काम आपल्या पाठीवर लावून घेतलं नाही. फक्त जनतेची सेवा करणं एवढंच काम. आणि म्हणून त्याचबरोबर विकासाचे होते पंचायत उत्तर गटातून उभारले उमेदवार अतिशय शांत स्वभावाचा अंमल मिळावं आणि सतत गोरगरिबांची सेवा करणारा उत्तरच्या त्यावर एक छोटं दुकान आहे. पण काही लोकांच्या संपर्कात आणि सेवा करत असलेला हा उमदा तरुण. आणि त्याचबरोबर तिसरा आमचा उमेदवार आहे जयश्री गाडे, त्यांचे पती संजय गाडे. यांचं काम तुम्हाला मी सांगायला नको तर ते देखील जनतेला वाळून घेतलेलं त्यांचं कर्तृत्व आहे. आपल्याला माहिती असेल साहेबांनी बांधकाम मंत्री असताना जी योजना आणली बांधकाम कामगार मंडळ या माध्यमातून काम करताना संजय गाडेंनी झपाटून काम केलं. फक्त आपला विधानसभा मतदारसंघ किंवा जिल्हा मतदारसंघ तुम्ही बघितला नाही तर आपले मुरुगडे साहेब एमके साहेब जिथं आहेत त्या भागात जाऊन त्यांनी काम केलं. तिथल्या लोकांना त्यांनी ह्या योजना मिळवून दिल्या. त्याला स्वप्न पडत आहे मला माहित नाही की तो मतदारसंघ तो भाग आपल्या मतदारसंघात येणार आहे. आणि नक्की चांगलं वातावरण त्या भागात देखील आपल्या 10-15 गावात आहेच. आणि म्हणून हे तिन्ही उमेदवार उद्या आपण कशाच कुठेही मागे पुढे न पाहता साहेबांचं काम बघून आणि आमच्या राष्ट्रवादी बळीच्या जीवावर उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत फक्त घड्याळ बघायचा आहे. त्या ठिकाणी फक्त मंजूर साहेबांचा चेहरा आठवायचा आहे आणि कुठेही मागे पुढे न बघता या तिघा मंडळांना आपण येऊन आणायचा आहे. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी साखरकारची निवडणूक झाली आणि त्याच वेळा आम्ही ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांचे पॅनेल अगदी लीड निवडून येणार आहे. तसं यावेळी सुद्धा हे आमचे तिन्ही उमेदवार अतिशय फरकाने निवडून येणार एवढी खात्री येतो आणि माझी 2 शब्द मी थांबवतो. जय हिंद. धन्यवाद गोरपडे सर. यानंतर उत्तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कारखान्याचे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज उत्तूरमध्ये होत असलेल्या या जाहीर सभेसाठी या ठिकाणी उपस्थित गडिंग्लज नगरीचे नूतन नगराध्यक्ष महेशांना तोरबनमठ साहेब, उत्तर विभागाचे आमचे सर्वांचे प्रमुख आणि कारखान्याचे माजी चेअरमन धुळे साहेब, उमेदवार वेळ झालेला आहे. साहेबांचं 2च मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आज आपण उत्तूरमध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित विभागातून आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बोलताना बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की उद्याच्या या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे. या ठिकाणी पहिल्यांदा राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतीच्या ठिकाणी मी पहिल्यांदा वंदन करतो.
निश्चितपणाने या उत्तर विभागाचा चेहरा आणि मोहरा आज जो बघायला या ठिकाणी बदललेला बघायला मिळतो तो आदरणीय पूर्वी कुपेकर साहेब आणि आता आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले 25-30 वर्ष सातत्याने या विभागाच्या विकासासाठी रात्रंदिवस या ठिकाणी राबणारी सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसची फळी. या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आनंद होतो की कुठल्याही गावामध्ये आपण तुर्माळ साहेब गेलो आपण तर अगदी छोट्यातलं छोटं गाव जरी धरलं तर त्या ठिकाणी 4-4, 5-5 कोटीची विकास कामं आज त्या खेड्यांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या या धुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या फळीने केलेला आहे. कुठल्याही पद्धतीने या उत्तर विभागामध्ये आपण बारकाईने बघा कुठल्याही गावातले एखादे अगदी आमच्या गजरगाव नवीन वाटेली 14 गावांची आता आमच्याकडे नवीन आले ती सोडून जे पूर्वीचा आपला उत्तर मतदारसंघ 22 गावांचा जो मतदारसंघ आहे या गावामध्ये झालेलं विकास काम 1 रुपया पण फक्त आणि फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. लोकप्रतिनिधी निवडून देत असताना स्वतः आपण का निवडून द्यायचा मतदान आपण का करायचं आपण सर्व सुशिक्षित मतदार आहात. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो कोथमीरची पेंडी तर ती 5 रुपयाची 2 रुपयाला किंवा 3 रुपयाला आपल्याला कशी मिळेल याकडे बारकाईने बघत असतो आणि आपण तर लोकप्रतिनिधी निवडून देणार 5 वर्षासाठी आपल्या विभागाच्या या विकासासाठी यासाठी सक्षम उमेदवार कोण कुठल्या उमेदवाराच्या पाठीमागे कोण उभा आहे कोण उद्या या ठिकाणी विकास करेल याचा गांभीर्याने आपण सर्वांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी विकास कामांच्या बाबत बोलायला 2-4 कामच मी आपल्याला सांगणार आहे. आज उत्तूरच्या या धामण्याच्या माळावर होत असलेलं योग आणि निसर्गोपचार डिग्री कॉलेज मेडिकल कॉलेज आणि त्याला जोडून त्या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी उभारणार आहे. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे वैद्यकीय खातं आलं आणि या ठिकाणी 700 कोटी रुपये खर्च करून या धामण्याच्या माळावर या ठिकाणी मोठं हॉस्पिटल आणि कॉलेज या ठिकाणी पार पडणार आहे. या कॉलेजमध्ये परदेशातून सुद्धा 10% राखीव जागा आहे म्हणजे परदेशातील सुद्धा मुलं या ठिकाणी धामण्याच्या माळावर येऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे शिक्षण घेणार आहे. आपण उत्तर आणि उत्तर विभागातील मंडळी भाग्यवान आहोत की आपल्या कुणाच्याही स्वप्नामध्ये सुद्धा मनामध्ये नव्हतं की एवढा मोठा प्रोजेक्ट 700-800 कोटीचा प्रोजेक्ट आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या रूपाने या ठिकाणी आपल्या उत्तरला नजदीक होतोय हे आपलं तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. या ठिकाणी झालेली विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं गावागावातील अंतर्गत रस्ते प्रमुख रस्ते शाळा इमारती अंगणवाडी मंदिरे देवालय आपल्या विभागात जवळजवळ 70 मंदिरं या ठिकाणी बबनराव या ठिकाणी पुढे उभा आहेत. मुंबईवाडीमध्ये या ठिकाणी 1.5 कोटी रुपये साहेबांनी द्यावा असं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी विनंती केली आणि नंतर ते एस्टिमेट वाढलं. बबनराव सगळे रामदास साठे आमचे असतील सगळे मुंबईवाडीकर मंडळी म्हटले साहेब 1.5 कोटी बसत नाही 2.5 कोटी एस्टिमेट झाले. साहेबांनी एका मिनिटात सांगितलं साहेब 2.5 कोटीला ठीक आहे काम चालू करा 2.5 कोटी रुपये देतो. एक मंदिराला 2.5 कोटी हे आपण कुठेतरी गांभीर्याने या ठिकाणी आपण बघणार आहे का नाही. या ठिकाणी उत्तूरमध्ये आपलं महादेव मंदिर असेल गणपती गणेश मंदिर असेल जोंकाई मंदिरचा परिसर असेल या ठिकाणी तलावाचा प्रश्न असेल सुशोभीकरणाचा किती या ठिकाणी निधी द्यायचा. या ठिकाणी सुसज्ज असं बस स्थानक या ठिकाणी आपलं 4 कोटीचं बस स्थानक साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि अशा विकास कामांच्या मागे आपण ठामपणाने उभं राहणं हे मतदार म्हणून आपलं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे याची जाणीव मी आपल्याला मुद्दा म्हणून या ठिकाणी करून देत आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मुश्रीफ साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे. म्हणून मी आपल्याला सांगत होतो की उत्तूर आणि उत्तूर परिसराचा चेहरा आणि मोहरा बदलण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे.
एवढं प्रचंड काम या विभागामध्ये झालेलं आहे ते फक्त आणि फक्त आदरणीय साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदला या ठिकाणी शिरीष भाऊ देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे. या ठिकाणी धोरे साहेब असतील, मोरपडे साहेब असतील, मी असेल, सर्वच आम्ही प्रमुख दीपकराव देसाई असतील, सर्वांनी या ठिकाणी आम्ही थांबायचा निर्णय घेतला की एका तरुण रक्ताला एक स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न अशा व्यक्तीला पूर्ण वेळ समाजकारणासाठी देऊ शकेल अशा व्यक्तीची निवड आदरणीय मुश्रीफ साहेबांना आम्ही सांगितलं की शिरीष भाऊला या उत्तर विभागाच्या आपण सर्वांच्या वतीने विनंती देऊया, जे उमेदवारी देऊया, आणि ती साहेबांनी मान्य केलेली आज शिरीष भाऊ या ठिकाणी आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, पंचायत समितीला सुद्धा त्या ठिकाणी आपले विकास होते भैरेवाडीचे, ते जे चेअरमन होते, माजी मंडळाचे अध्यक्ष होते, बरंचसं त्यांचं विकास काम, तरुण मंडळी अति मोठं काम त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. पलीकडे गाडेवाहिनींचं मगाशी सांगितलं की संजय पती संजय गाडे यांनी त्या ठिकाणी ऑफिसच चालू केलेलं आहे. मग बांधकाम विभाग असेल, त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन्स असतील, ते स्वतःहून दाखले काढणे, प्रस्ताव तयार करणे आणि मंजुरी देणे, या सर्वांचं काम ते त्या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन करतात. आणि या स्वच्छ प्रतिमेचे आमच्या या तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं. दोघांचे चिन्ह या ठिकाणी घड्याळ आहे. आपल्याला एकच मशीन येणार आहे, एकाच मशीनवर वर जिल्हा परिषदेचं घड्याळ येईल, खाली पंचायत समितीचं घड्याळ येईल. दोन्ही घड्याळाची चिन्ह बघा आणि घड्याळच्या दोन्ही चिन्हावर मतदान करून या ठिकाणी आमच्या या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून देऊया आणि मुश्रीफ साहेबांची आज फळकट करूया. आणि उद्याच्या या उत्तर विभागाच्या विकासासाठी या तिघांनाही आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवूया. एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद अण्णा. यानंतर गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश अण्णा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि विश्वातून नेतृत्व निर्माण केलं, स्वर्गीय दादा यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. त्यावेळी सेवेची मूर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय मुश्रीफ साहेब आज या ठिकाणी आपल्या प्रचार सभेसाठी आलेले आहेत. मंचावर उपस्थित असलेले धुरे साहेब, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, उपस्थित सर्व उत्तरगावचे ग्रामस्थ बंधू भगिनी व सुज्ञ मतदारांनो, आज पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावाच्या विकासाचं एक नवीन पर्व घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. गेली अनेक वर्ष स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या माध्यमातून या भागामध्ये मोठा विकास झाला आणि त्यानंतरच्या विकासाचा जो पर्व सुरू झाला ते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून. खरोखरच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. हा मतदारसंघ आणि माझं गडिंग्लज कागल विधानसभा मतदारसंघाला जोडलं गेलं, म्हणूनच इतका मोठा निधी आज या ठिकाणी पोहोचला. निधीच्या माध्यमातून गावांचा विकास झाला, अनेक गावांना दळणवळण सुरू झालं, रस्ते सुरू झाले चांगले, नागरिक समस्या ह्या गावातल्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि त्याचबरोबर प्रत्येक घरापर्यंत सर्व राज्यातल्या सुविधा, कल्याणकारी सुविधा आदरणीय आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या. साहेब अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये अनेक मोठ्या खात्याचं नेतृत्व केले. ज्या ज्या वेळेला जी जी खाती त्यांच्याकडे होती त्या वेळेला त्या खात्याच्या माध्यमातून फार मोठा विकास आणि फार मोठं कार्य आपल्या मतदारसंघात साहेबांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबाला कसं मदत होईल, अनेक गावांचा विकास कसा होईल, अनेक गावातल्या समस्या कशा कमी करता येतील आणि ह्या सगळ्या समस्या कमी करत असताना बेरोजगाराची समस्या असतील, महिलांची समस्या असतील, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या असतील, अशा अनेक समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे. फार मोठं शक्तिशाली नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. प्रचंड मोठं काम साहेबांच्या या 35-30 वर्षाच्या कालखडीमध्ये या पंचक्रोशीत झालेलं आहे. एक विकसित भाग म्हणून ह्या भागाकडे पाहिलं जातं, आत्मनिर्भर भाग म्हणून ह्या भागाकडे पाहिलं जातं
कारण असं नेतृत्व मिळालं म्हणूनच आपल्या या भागाचा या ठिकाणी विकास झालेला आहे. विकास केवळ चर्चेतून होऊ शकत नाही, निधीच्या माध्यमातून आणि नवीन संकल्पनेच्या माध्यमातून होऊ शकतो. अनेक चांगल्या संकल्पना या ठिकाणी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून आणल्या. कामगार कल्याणाच्या असतील, श्रवणबाळ योजनेतून असेल, संजय गांधी निराधार योजनेतून असेल, अशा अनेक योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपली भारतीय संस्कृती सुरक्षित राहण्यासाठी मंदिर मठ आणि मस्जिद सुद्धा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केलेले आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात झाली, अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीपर्यंत सुरुवात झाली, त्याचबरोबर शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा या पद्धतीने काम सुरू झालं. म्हणून आपली भारतीय संस्कृती सुरक्षित राहिली आणि मधल्या कारकिर्दीमध्ये साहेबांनी त्याच पावलावर पाऊल ठेवून फार मोठं कार्य ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. मंदिर मठ ही आपली भारतीय संस्कृतीचे मुख्य केंद्र आहेत, ज्या ठिकाणी आम्ही अध्यात्माचे धडे घेतो, आपली संस्कृती समजून घेतो आणि संपूर्ण वर्षभरातले सण समारंभ सुद्धा आपल्याला त्या संस्कृतीच्या माध्यमातून आपण पाहत असतो. अनेक वारकरी संप्रदायाने सुद्धा फार मोठं सहकार्य साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये साहेबांचं काम आणि कार्य अत्यंत अतुलनीय आहे आणि या कार्याच्या माध्यमातूनच आपला हा तालुका आणि आपली सगळी वाडी वस्ती सुजलाम सुफलाम झालेली ही आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्षापूर्वी आपल्या परिसरामध्ये काय परिस्थिती होती, पाण्याच्या कशा समस्या होतात, शैक्षणिक समस्या कशा होतात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांनी ह्या ठिकाणी आंबेहोळचा प्रकल्प आणला आणि आंबेहोळच्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक लाखो हेक्टर जमीन ह्या ठिकाणी आपल्याला सुजलाम सुफलाम झालेली पाहायला मिळते. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 7 तारखेला त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे उमेदवार म्हणून आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत ते शिरीष हिंदूराव देसाईजी, तसेच विकास वसंत चोतेजी व तसेच जयश्री गजानन गाडेजी यांना आपण प्रचंड बहुमतानं विजय करून त्यांना निवडून द्यावं, एवढीच मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, धन्यवाद अण्णा. यानंतर आपल्या अश्विन भुजंग फाउंडेशन यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या फाउंडेशन मार्फत आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तरी मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी अश्विन भुजंग व त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. यानंतर आपल्या उत्तूर गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्री संजय हत्तरगे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर आपल्या उत्तर पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार विकास चौथे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज उभारलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराच्या निमित्त उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार मंत्री माननीय मुश्रीफ साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व नेते मंडळीगण व इथं उपस्थित असलेली सर्वसामान्य जनता व मायबाप जनतेला सर्वप्रथम माझा नमस्कार. आज तुमचे आमचे लाडके सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाचे दुःख सगळ्यांच्या मनात आहे. परंतु आज एक गर्वाची सुद्धा बाब आहे की एक सर्वसामान्य म्हणजे महिला आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान मोदी म्हणजे एक महिलाचा सन्मान केलेला आहे. आज आज मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून उत्तर विभागातील मंदिरे असतील, जलपाणी योजना असेल, विविध विकास कामे असतील, गटर्स असतील, रस्ते असतील, मंदिरे असतील, पानंदी असतील, आरोग्य सेवा, बांधकाम कामगार योजना, अशा अनेक योजना आदरणीय सर्वसामान्य जीवनापर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही आम्ही सर्वांनी इतर राष्ट्रवादी पक्ष एक सर्व कार्यकर्ते करत आहेत. आज माझी जन्मभूमी बहिवडी असेल, परंतु कर्मभूमी माझी उत्तूर आहे. मी गेली जवळजवळ 17 वर्षे माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून इथं येणाऱ्या आजूबाजूला उत्तर असू दे किंवा आजूबाजूच्या खेड्यापर्यंत सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहे. इथून पुढं सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आणि घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वांनी मला विजयी करावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विकासराव. यानंतर अधिकृत उमेदवार मान्य श्रीदादा देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीदादा तुम आगे बढ़ो, श्रीदादा तुम आगे बढ़ो. आठवण येते क्षणक्षणी अश्रू दाटले नयने, आठवण येतो क्षणक्षणी अश्रू दाटले नयने, वाट पाहते फिरूनी अजितदादा तुम्ही याल वाटेने परतुनी. स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेस वंदन करून ग्रामदेव चौकाई व संकटमोचन हनुमानला वंदन करून उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आमचे नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, उत्तर विभागाचे आमचे नेते धुळे साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते काशीनाथांना, गोरपडे सर, तुरमटमठ साहेब, माधवराव पाटील साहेब, संभाजीराव, सर्व स्टेजवरती सर्व मंडळी म्हणजे राजू ग्रुपचे सगळे एम के देसाई समेत आमचे सुनींगाना, रहमानाना, दीपकराव हराळे साहेब आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू, खास करून सर्व लाडक्या बहिणी, उपस्थित छायाचित्रकार, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात की तुम्हाला बसायला खुर्च्या सुद्धा कमी पडलात. हीच राष्ट्रवादी विजयाची नांदी आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बोलण्यासारखं बरंच आहे, वेळ फार झालेला आहे, जवळजवळ 9:15 वाजलेले आहेत आणि साहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. उद्याच्या होणाऱ्या या जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजरा तालुक्याची आजरा नगर पंचायत झाली आणि हुब्या तालुक्यामध्ये एक रेष मारली गेली, एक नदीच्या पलीकडं आणि एक नदीच्या अलीकडे. एक जुना मतदारसंघ कोळिंद्रे आणि आजरा कॅन्सल झाला आणि नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला, पेरनोली मतदारसंघ, वाटंगी आणि पेरनोली पंचायत समिती. आपला उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ जसा आहे तसा राहिला. त्यामध्ये उत्तूर जिल्हा परिषद, उत्तूर पंचायत समिती आणि पलीकडच्या बाजूला भादवण पंचायत समिती आणि ह्या भादवणला जोडून आपल्या 14 खेड्यांचा समावेश त्यामध्ये नवीन समावेश झाला. अनेक मोठा मतदारसंघ, अनेक मोठं आव्हान ह्या ठिकाणी आपल्यासोबत उभं राहिलं आणि आव्हान स्वीकारलं फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांच्या जीवावरती. कारण विकास कामाशी तत्पर एकच नाव हसन सो मुश्रीफ. कारण विकास कामाचा जो अजेंडा आहे तो अत्यंत मोठा आणि चांगल्या पद्धतीने राबवायचा कसा हा साहेबांच्या माध्यमातून गेली 20 वर्ष आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी गोरपडे सरांनी मगाशी उल्लेख केला, अत्यंत चांगलं वाटलं सर. 1997 ला पहिली ग्रामपंचायतची आपण निवडणूक लढली गेली. कैलासवासी रवींद्र आपटे साहेब असतील, कैलासवासी शंकरराव भाईडे असतील, कैलासवासी विनायकांना हनपट्टे असतील, कैलासवासी शंकरराव लोखंडे असतील, कैलासवासी के मोरवाडकर असतील, अनेक मंडळी, डॉक्टर सुबोध देशमाने असतील, अनेक मंडळींनी आपल्याला या ठिकाणी
राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर 1997 ला कैलासवासी आप्पासाहेब बामणे आणि अमृतराव पाटलांच्या सारख्या माणसांच्यावर आम्हाला काम करायला चांगली प्रकारच्या सभागृहामध्ये संधी मिळाली. ती दोन ज्येष्ठ सिनियर लोक मंडळी त्या सभागृहामध्ये होती आणि मला सांगून राहावं असं वाटतंय की 97चा प्रवास सुरू करत असताना मला एक आनंद वाटतो. कैलासवासी आप्पासाहेब बामणेंनी ग्राम शौचालयाच्या माध्यमातून एक ठेका धरला. स्वर्गीय बळराम दादांनी आजारासाठी आणि पंचायत समिती सभापती आदरणीय आमचे नेते वसंतरावजी धुरे साहेब त्यावेळी होते. आजऱ्याला जसं पंचायत एक ग्राम सचिवालय गेलं तसं धुरे साहेबांनी बामणे साहेबांचा हाट किंवा उत्तूरकरांचा हाट म्हणून धुरे साहेबांनी ग्राम सचिवालय आपण अण्णा इथं उत्तूरमध्ये घेतलं आणि त्या ग्राम सचिवालयाचं काम 1998 ला चालू झालं आणि ते कामामध्ये काम करत असताना मला एवढं सांगावं असं वाटतंय की त्यामध्ये फंड कमी पडला आणि फंड कमी पडला असताना सुद्धा आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब कोटकरांच्या पाठीमागे लागून वसंतदानांनी उरलेलं जे काय अपूर्ण काम होतं ते त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला एवढं आठवतंय की सगळी कामं झालेली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली. त्यावेळी कमी पडलेला जिल्हा परिषदचा अण्णा फंड सुद्धा आपल्याला कर्ज मिळत होतं. त्या कर्जाला सुद्धा जामीनदार आमचे पांडुदादा खोराटे शिवलिंगणा होते. पांडुदादा खोराटे आणि सुनील आमनगी ह्या दोघांना आपण जामीन घातला आणि उरलेले 5 लाख रुपये सुद्धा काढले. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यापासून पाया इथं रचलेला आहे आणि त्या पायावरतीच आज उत्तूरचा विकासाचं काम झालेलं आहे. आणि हे काम करत असताना 2002 ला पुन्हा शिवलिंगणा तुम्ही आणि आम्ही त्या सभागृहामध्ये गेलो. 376 रुपयाची ग्रामपंचायत माझ्या ताब्यामध्ये आली. तुम्ही मला लोकांनी सगळ्यांनी म्हणून उपसरपंच केला आणि त्यावेळेपासून मी कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यामध्ये 376 रुपये शिल्लक असलेली ग्रामपंचायत, MSCBC झालेलं खाजगीकरण आणि आपल्या गावामध्ये काम करत असताना एक अनुभव आला की प्रत्येकाच्या गावामध्ये शहरामध्ये मोटरसायकली असतात, स्कूटर असतात, 4 चाकी गाड्या असतात, पण उत्तूरच्या लोकांच्या दारामध्ये सुरेशराव पाण्याचे गाडी होते. पाण्याची गाडी आणि त्या पाण्याच्या गाड्याची परिस्थिती आम्ही हृदयामध्ये ठेवली आणि उरलेल्या 376 रुपयाच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना पाण्याचा विजन हे डोळ्यासमोर ठेवलं. आमच्या गावामध्ये मुली देत असताना सुद्धा माता भगिनींच्याकडे आमच्या इकडे मुली देत नव्हते त्यावेळी. म्हणजे अशी परिस्थिती आमची त्यावेळी उत्तूरची होती आणि त्यावेळी एक ठाम घेतला आणि काम करत असताना तोडमल साहेब स्वर्गीय बाबासाहेब कोकोकरांच्या नेतृत्वाखाली आणि वसंतधुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी एक पाण्याचे विजन घेतले आणि ते विजन घेत असताना गावातल्या सेवा संस्था, दूध संस्था, पतसंस्थांच्या माध्यमातून आम्ही 5% रक्कम गोळा केली. पण त्यावेळी जल जीवन असं त्याला नाव होतं आणि 10% आपल्याला लोकवर्गणी भरावं लागत होती. पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांची मदत घेतली आणि ते काम पूर्णत्वाला नेलं. स्वर्गीय बाबासाहेब कुटकरांनी खास मंत्रालयात 5% माफ केलं आणि 5% सुद्धा गोळा करत असताना इतका त्रास झाला. म्हणजे विरोधी मंडळी जी होती ती राष्ट्रवादीच नाव होईल ह्या भीतीसाठी त्या लोकांनी गावामध्ये निगेटिव्ह पसरायला चालू केली आणि सांगायला चालू केले. मानसी 35 रुपये त्यावेळी साहेब मी वर्गणी बसली होती आणि ती मानसी 35 रुपये वर्गणी गोळा करत असताना सुद्धा काही मंडळींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मानसी घरात तुमच्या माणसं किती आहेत? 5 आहेत. 2 मुली लग्न होऊन जाणार, त्यांचे कशाला पैसे भरता? अशा पद्धतीची वर्गणा चालू केली आणि मला जल जीवन मधून पत्र आलं की येत्याला 15 दिवसात जर तुम्ही पैशाची व्यवस्था जर नाही केली तर तुमची योजना ही कॅन्सल होईल. मी रागानं आलो. त्यावेळी 15 सदस्य होते, तुम्ही 14 पाटील साहेब आणि मी 15वा, सगळ्यांनी मिळून राजीनामा दिला. त्यावेळी शिवलिंगांनी उठून आपली पहिली 25,000ची पावती पहिली त्यांनी जाहीर केली आणि त्यानंतर मग सुरुवात केली आणि इतर लोकांच्या माध्यमातून जवळजवळ उरलेले पैशाचं मी गोळा करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी माझ्या मित्रांनी सुद्धा म्हणजे सुजित लोखंडे असतील, बैरू सावंत असतील, मंजूर भागवान असतील, तानेवडे असतील, कैलासवासी कृष्णा भाईंडे असतील, या लोकांनी 2-2 हजार रुपये मला अनामतीची वर्गणी दिली आणि मी पुढच्या पाऊल टाकायला चालू केलं. आणि ते टाकत असताना ह्या गावामध्ये भावेश्री ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, आज सुद्धा आहे. त्या बिचाराने सुद्धा मला चांगल्या पद्धतीने मदत करण्याचं ठरवलं. पण मुदतीच्या अगोदर एक दिवस मदत एमके साहेब होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ट्रस्टचे पैसे देता येत नाहीत असा एक निरोप आला आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली. मुदत तर शेवटची होती पण पैसे भरता येत नाहीत अशी परिस्थिती होती. मी काय करायचं? माझं लग्न नवीन झालेलं होतं 2003 साली आणि 2004 साली आपण 6-8 महिन्यात आपण कामाला सुरुवात करत होतो. मी माझ्या बायकोच्या या ठिकाणी कौतुक करत नाही. पाटील साहेब 6 ते 8 महिन्याचं लग्न झालेलं होतं.
तिला फक्त घाबरत घाबरत जाऊन मी विचारलं, तुझ्या अंगावरचं स्त्री दागिना म्हणजे दागिना जे आहे ते बाई माझ्याकडे 6 महिन्यासाठी दे. एवढं तिला मी घाबरत विचारलं. तिनं बिनधास्त न विचारता आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले आणि त्या दिवशी मी पाण्याची पावती जी होती ती शेवटची मुदत तिचे पैसे भरले आणि आपल्या गावाला आम्ही पाणी दिले. आम्ही कुठल्याही प्रकारची कधी जाहिरात केली नाही, कुठल्याही प्रकारची कधी आरती करून घेतली नाही, पण समोरच्या बाजूने नेहमी सातत्यानं गेले 20 वर्षाचा आपल्याकडे हे सांगितलं जातं. मी 20 वर्ष हे केलं, 20 वर्ष ते केलं. 20 वर्ष काम करत असताना मी सुद्धा त्यासोबत होतो, पण मी जे जे आता बोललो ह्यामध्ये कुठल्यामध्ये त्या लोकांचं योगदान आहे हे त्यांनी सांगून द्यावं. मला एवढंच सांगावं असं वाटतंय की जगामध्ये काम करत असताना पाप हे वाईटच असतंय, पाप हे नेहमी वाईट असतंय, पण पुण्य करून मिळवणं ही त्याच्यापेक्षा वाईट असतंय. पाप वाईट असते पण पुण्य करून मिळणे त्याच्यापेक्षा वाईट असतंय. गेल्या माध्यमातून आपण आम्ही सांगू इच्छितो की कोरोनाचा एकच व्हिडिओ गेल्या 4 निवडणुकीला आपल्या समोर फिरत आहे आणि त्याच्यावरती मागची आमदारकी झाली, दुसऱ्या वर्षी कारखाना झाला, तिसऱ्या वर्षी ग्रामपंचायत झाली आणि आता 4थ्या वेळा तोच व्हिडिओ आज आपल्या समोर दाखवून लोकांना भावनिकता करण्याचा काम ह्या ठिकाणी समोरची मंडळी करत आहेत. तुर्बड मी तुम्हाला सांगू इच्छितो, मुस्लिम साहेबांच्या नावानं फाउंडेशन कडून आम्ही त्या ठिकाणी तिथं कोरोनाचे हजारो पेशंट बरे केले आणि हजारो पेशंटना आम्ही चांगल्या ठिकाणी घेऊन पुन्हा परतून आणलो. पण आम्हाला माहित नव्हतं की ह्या गोष्टीचं राजकारण पुढे होईल. आम्ही सुद्धा हजारो फोटो काढून ठेवले असते त्यांना, आम्ही ते केलं नाही कारण आम्हाला जाहिरात जमत नाही. जाहिरातीवरती आजचं जग चाललंय, आजचा मीडिया चाललाय आणि बबनराव हे काम आम्ही जर केलं असतं तर आपले फोटो मावले नसते. कारण आपण ज्या लोकांना दिलं त्यांना फुकट औषधे दिली आणि फुकट सेवा देऊन आपण ह्या ठिकाणी आणलंय आणि आज पलीकडचे दोन्ही विरोधार त्या गोष्टीचं भांडवल करायला एकाच्या ताब्यात तरी आपण सगळं फाउंडेशन दिलंय. नारळ फोडण्यापासून तर त्यांच्या वार्डातल्या गटरीपासून ते त्यांच्या वार्डातल्या बांधकाम कामगारांच्या पर्यंत एकाला नावाला उभं राहण्याचं काम आदरणीय मुस्लिम समाजाच्या माध्यमातून एका उमेदवाराला आपण केलंय आणि दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत फक्त एकच भावनिकता, भावनिकता आणि भावनिकता. ह्याच्या पलीकडचं कुठलंही काम नाही. नाहीतर वीर शिवशाहीमध्ये ठोसपणे सांगावं, मी उत्तर गावासाठी हे करू शकलो. मी सांगेन उत्तर गावासाठी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून गटर्स केले, रस्ते केले, खडीकरण केलं, डांबरीकरण केलं. आज ह्या ठिकाणी उभारलेला जो पुढचा मंच सुद्धा आहे तो सुद्धा आपण राष्ट्रवादी कार्यालयाच्या माध्यमातूनच केला. महादेव मंदिर केलं, गणेश मंदिर केलं, अवधूत मंदिर केलं, गावातले हायमायक स्लॅब बसवले. 20 वर्ष रंकाळा पूर्ण मनाला कधी जमला नाही, पण रंकाळा सुद्धा त्यांनी साहेब आपणच केलाय. तळ्यावरच सुद्धा सुशोभीकरण सुद्धा आपल्या माध्यमातून झालेलं आहे. कामाची विकासांगा ही फक्त आणि फक्त आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणू शकतो. समोरच्या बोलीकडे आज तुमच्या खात्यावर हात टाकायचा बबनराव आणि समोरच्याला डोळा मारायचा, एवढंच शिल्लक आहे. दुसरं कुठलंही काम शिल्लक नाही. तुमच्या खांद्यावर हात, समोरच्याला डोळा वळखणाऱ्यानं वळखून घेतलं पाहिजे की आज आपल्याला आपल्या पक्षाला आज गरज आहे ती फक्त आपली ओळख करून घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. कारण उद्याच्या येणारा हा जो मतदारसंघ आहे हा विकास कामांना आपल्याला जे अपूर्ण कामं आहेत ते आपल्याला पूर्ण करून घ्यायला लागतील. उत्तूरच्या बाजारपेठेमध्ये आज वैद्यकीय शिक्षण मध्ये झाल्यानंतर साहेबांनी 8 महिन्याच्या कालावधीत आपल्याला हजारो कोटीचं कॉलेज आणून दिलं. आज उत्तूरच्या ठिकाणी किमान 500 लोक रोजचे येतील. ह्या ठिकाणी अर्धा कप चाय पिला तर गोविंदा 500 लोकांच्या बाजारपेठेत किती उलाढाल होईल याचा विचार करा. या लांबण्याच्या काळावरती जाताना आपल्याला भीती वाटत होती, पण आज त्या ठिकाणी आता तुमच्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून आपण केलेलं वैद्यकीय कॉलेज. पलीकडच्या बाजूला गेलो, आपल्या गावाच्या पलीकडच्या बाजूला धामण्याच्या डोंगरावरती आपल्याला वाटत नव्हतं की साखर कारखाना होईल. तो साखर कारखाना सुद्धा साहेबांच्या माध्यमातून उभारला गेला. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला जे काही काम आहे, एक गोष्ट तुम्ही मला पंचायत समितीचा उपसभापती केला. 20 वर्षामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला ताडपत्रे आणि पंप जेवढे 20 वर्षात वाटले तेवढे मी 5 वर्षामध्ये वाटले नाही. 5 वर्षामध्ये म्हणजे जसं आपल्याला तुम्हाला तसं जे हे आहे म्हणजे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या डबल मग कधी मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने गेले असतील, कधी आपल्या योजनेतून गेले असतील. पण तुम्ही ज्यावेळी 20 वर्ष घेतला त्या 20 वर्षाला मी 5 वर्ष घेतली आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमचा पोस्टमन म्हणून काम करण्याची ताकद तुम्ही मला द्यावी. कारण येणाऱ्या ज्या योजना आहेत शासकीय योजना
ह्या कमिट्या सुद्धा नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच नेमल्या जातात आणि त्याशिवाय ती कुठली योजना होत नाही. तुम्ही ज्या पेन्शन योजना केला त्यावेळेच्या गेल्यावरच्या कमिटीवरती आता साधारण 3.5 ते 4 आपण योजना झाल्या. पण काशीनाथ नाना दीपक राजे जे होते त्या कमिटीत ते होते, त्यानंतर जे आले ते समीक्षा देसाई होती. त्यामुळे बांधकाम कामगार योजना असेल किंवा झालेल्या कमिटीच्या योजना असतील ह्या सुद्धा सगळ्या आपल्या माध्यमातून झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, एकच वादा राष्ट्रवादी, दुसरं बाकीच काही नाही. आपल्या नदी लागणार नाही कोण आपल्या नदी. तुम्ही सर्वांनी होणाऱ्या उद्या 7 तारखेच्या घड्याळा चिन्हापूरचं बटन दाबून मला विजय करावा. मी असेल, विकास चौथे असतील, गाडी वहिनी असतील, 100% तुम्हाला हे तुमचं पोस्टमनचं काम करून दाखवतो आणि जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे एक उत्तम उदाहरण तुमच्या समोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. त्यानंतर तरुण मित्रांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराप्रती सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत आणि राष्ट्रवादी पक्षाची तुम्ही धुरा उत्तमपणे पुढे नेणार अशी आम्ही अपेक्षा करतो. त्याचबरोबर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी उपस्थित राहिलेले राज्याचे वरिष्ठ नेत्यांनी आमचे मार्गदर्शक नामदार मुश्रीफ साहेब आणि सर्व व्यासपीठ आणि 36 गावातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे हार्दिक हार्दिक असा आभार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे मी विनंती करतो, आजपासून आपल्याला 4 दिवस आहेत, गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन घड्याळ चिन्ह पोचवा आणि या 3ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद. राष्ट्र